परंपरा आहे ही डॉक्टर हेलो ब्रह्मानंदम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तेलंगणा महाराष्ट्र सीमेवर असलेले हे धर्माबाद गाव आणि या ठिकाणी परिसरातील सर्व वीरशैव लिंगायत समाजाला मिळून गतवर्षीपासूनच ही जागा मिळवून त्या ठिकाणी आरंभ केलेला हा पहिला अखंड शिवनाम सप्ताह आणि या सप्ताहाचा आजचा 7वा दिवस। 7वा दिवस हा पहाटेच्या शिवपाठापासून रात्रीच्या जागरापर्यंत आज दिवसभर कार्यक्रम असतात। शिवपाठ झाला, ग्रंथराज परमरहस्याची पारायण समाप्ती झाली, मिरवणूक झाली, ग्रंथदिंडी झाली, गाथा भजनाचा समारोप झाला, टाळाआरतीच्या कीर्तनानं विण्या पहाऱ्याचाही समारोप झाला आणि त्यानंतर मुखेडकर महाराजांचाही प्रवचन रूपी आशीर्वाद तुम्हाला भेटला आणि आता लगेच सुंदर असा शिवपाठ झाला। म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की आजचा दिवस जो आहे आता वर्षभर हा दिवस येणार नाही, म्हणून एवढे पहाटेपासूनचे कार्यक्रम असून सुद्धा तुम्ही एवढ्या बहुसंख्येने उपस्थित आहात। खरोखरच हे ठिकाण परिसरातील सर्व समाज बांधवांचे हक्काचं ठिकाण झालेलं आहे आणि परिसरात अजून जिथं खरं तर या परिसरात अनेक अखंड शिवनाम सप्ताह होतात, पण अजून ज्या ज्या ठिकाणी सप्ताह होत नाही त्या सर्वांनी मिळून हाच आपला सप्ताह म्हणून एक मध्यवर्ती मोठा सप्ताह करणं एक चांगला प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे। सप्ताह का करावा? सप्ताह यासाठी करावा की इथं आमच्या धर्माचं तत्वज्ञान सांगितलं गेलं पाहिजे, धर्माचं आचरण सांगितलं गेलं पाहिजे, धर्माचा विचार सांगितला पाहिजे। मग आता प्रश्न हा पडतो की धर्म म्हणजे काय? आज धर्माहून जातीय दंगली होतात, धर्मानं दंगली होतात, धर्म विचारून गोळ्या घालतात काही लोक। आज धर्माचं खूप काही चालू आहे, पण या सगळ्या भानगडीमध्ये माणूस हा मुळात खरा धर्म विसरला। खर तर धर्माची व्याख्या थोडक्यात बघितली, धार्यति इति धर्म, धारण के करतो आम्ही तो धर्म। मग यामध्ये माणसाचा कोणता धर्म आहे? त्यासाठी भगवतपाद रेणुकाचार्यांनी 10 नियमाची आचारसंहिता सांगितलेली आहे। जो कोणी या 10 नियमाचं पालन करतो तो धर्म अनुयायी। 10 नियम सांगितले, त्या 10 नियमातले 6 नियम हे सामाजिक सहजीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि शेवटचे 4 नियम हे आत्मउन्नती करता आवश्यक आहे।
मी नेहमी सांगत असतो की या प्राचीन अशा वीरशैव लिंगायत धर्म संस्कृतीला फार मोठा इतिहास आहे आणि याच्यामध्ये या धर्म संस्कृतीच्या वाङ्मयाचे मुख्यतः 3 टप्पे पडतात, जी अत्यंत प्राचीन भाषा आहे, जी सिंधू संस्कृतीची भाषा म्हणतो आपण. मोहनजोदाडो, हडप्पा या ठिकाणी जी सापडली चित्रलिपी, त्याचं तर वाचन झालंच नाही. त्यानंतर संस्कृत आली का, संस्कृत का प्राकृत हा वाद ठेवा बाजूला, परंतु 28 शिवागमांची जेव्हा निर्मिती झाली तदनंतर मग संस्कृत भाषेत ते लिहिल्या गेले. म्हणजे प्राचीन पुराण काळामध्ये, प्राचीन काळापासून ते इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत सिद्धांत शिखामणी लिखित होईपर्यंत या धर्माचं तत्वज्ञान हे सगळं संस्कृत भाषेत होतं, ज्यामध्ये मग 28 शिवागम असतील. त्यानंतर भगवतपाद रेणुकाचार्यांनी तोच शिवागमाचा सिद्धांत ज्या अगस्त्यमुनीला उपदेश केला, तो संवादात्मक ग्रंथ म्हणजे सिद्धांत शिखामणी असेल, इतरही ग्रंथ असतील, हे सगळे संस्कृत होते. हा एक टप्पा आहे. तदनंतर चालुक्यांच्या काळापासून इथं कन्नड भाषेला ऊर्जित अवस्था आली. होता 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 पुढे 12व्या शतकात, ज्यांची उद्या आपण जयंती साजरी करणार आहोत, असे ते क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी तत्कालीन मातृभाषा म्हणजेच कन्नड ही या धर्मशास्त्राच्या वचनाच्या निर्मितीसाठी निवडली. आणि तिथून मध्ययुगीन म्हणजे 16व्या शतकापर्यंत जवळपास कन्नड भाषेचा प्रभाव बऱ्यापैकी होता. त्यानंतर संत शिरोमणी मन्मथ माऊली, शिवदास, बसवलिंग, महादेव प्रभू, संत श्री लक्ष्मण महाराज, या सर्व संतांनी आपल्या मराठी मायबोलीमध्ये ह्या धर्माचा सिद्धांत, हे तत्वज्ञान ग्रंथाच्या रूपानं, अभंगाच्या रूपानं मांडलं आणि त्यावर निरूपण केलं. सर्वसामान्याला हे कळालं पाहिजे. ही संतांची किमया आहे. बघा, एखादी आई काय, तुम्ही काय करता, तुमच्या बाळाला सरळ सरळ भाजी पोळी दूध खाता येत नाही, त्याला तुम्ही मिक्सर मध्ये काढून म्हणा किंवा काय तर त्याला अनुकूल करून एक एक घास त्याला पाहिजे तेवढे भरवता. तसं हे संतांचं काम आहे. आम्हाला जसं समजेल ना तसं. आणि याच्यामध्ये आता तुम्ही शिवपाठ केला ना, शिवपाठाचं एक वैशिष्ट्य आहे. शिवपाठामधल्या 29 अभंगामध्ये भगवान शंकराची 108 नावं आलेली आहेत. तुम्ही कागद पेन घेऊन बघायचं, कागद पेन घेऊन टिक करत जा. 108 नावं आलेली. काही नावाची तिची लक्षणं आहेत, ती नाव का पडलं किंवा त्याच्या मागे काय पौराणिक कथा आहेत, थोडक्यात त्या कथा सुद्धा आलेल्या आहेत शिवपाठाच्या अभंगामध्ये. शिवपाठ करते शिवदास हे सोलापूरचे होते. आणि संत शिरोमणी मन्मथ माऊलीचं ज्यांना उत्तर काळात सानिध्य लाभलं, ज्यांनी मन्मथ माऊलीची आरती रचली, जी आता म्हणतो ना आपण आरती, शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा शेवटी आनंद शिवदासा, हे शिवदास बीडचे होते. आणि संतांनी काय केलं, अभंग वाङ्मय का निवडलं, या पद्य रचना कशा असतात, हे गेय असतात, सहज लक्षात राहते. एखादा गद्य उतारा तुम्हाला जर पाठ करा म्हणलं तर होत नाही, तर त्याऐवजी 4-2 अभंग सहज पाठ होऊ शकतात.
पद्यरचना माणसाची बुद्धिमत्ता अशी आहे की पद्यरचना सहज लक्षात राहतात. काही काही तर लोक अर्धा गाथा पाठ आहे, काही लोकांना पूर्ण गाथा पाठ आहे. नाही नाही, त्याच्यावर तुम्हाला गंमत सांगतो किंवा त्याची निष्ठा सांगतो. गद्य जरी लक्षात राहत नाही मी म्हणत असलो तरी आपल्या पदयात्रेच्या वाटेत एक पूस नावाचं गाव लागते. त्या पूस नावाच्या गावामध्ये 12 ते 13 माता माऊली आहेत, आमच्या महिला आहेत, त्यांना परमरहस्य मुखपाठ आहे. पहिल्या ओवीपासून ते समारोप. कपिलधार पूर्ण धामते देते झालो मी पूर्ण कामापर्यंत पूर्ण परम रहस्य मुखपाठ आहे. त्याच्यात तर 2 माऊलीला लिहिताही वाचता येणार, त्यांनी पाठ केला. कसं केलं माहिती आहे का? त्यांची नातू होते पोरं शिकलेले, त्यांना बसव त्यांच्या ते म्हणायचे हे ऐकून पाठ केला. आणि 4-2 अध्याय तर गाव सगळ्याच मेलं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की त्याची ती धर्मनिष्ठा आहे आणि त्यासाठी त्या संतांनी आम्हाला सोपं करून सांगितलं. म्हणून आम्ही या संतांच्या वाङ्मयाची सेवा करतो. आजच तुम्ही परमरहस्याचं पारायण केला, परमरहस्य ग्रंथ पारायण समारोप केला. तो ग्रंथ काय आहे? बसवलिंग म्हणे ब्रह्मजे निर्गुण ते केले सगुण शब्द बळे. परमरहस्यातला एक शब्द म्हणजे एक अक्षर म्हणजे साक्षात शिवस्वरूप आहे, अक्षर ब्रह्म आहे. हे अभंग वाङ्मय आहे. गाओ ते अभंग ज्यासी नाही भंग अनु उमारंग हृदया माझी. म्हणून याची गोडी आवीट आहे. आणि अशा या वाङ्मयाचा 3रा टप्पा मी काय सांगत होतो पहिल्यांदा तुम्हाला की या धर्मसंस्कृतीचं जे वाङ्मय आहे, पहिल्यांदा संस्कृत, 2रा टप्पा कन्नड, 3रा टप्पा मराठी. अशा रीतीने हा त्रिवेणी संगम आहे. याच्यामध्ये भगवान शिवापासून चालत आलेली ही संस्कृती. मी प्रमाण कुणाचं देतोय? मन्मथ माऊलीचं. जहीचा शिव तहीचा शिवाचार नवा झाला म्हणते ते पामर. तिथून आचार्यांपर्यंत, आचार्यांच्या नंतर बसवन्नादी शरणांपर्यंत, आणि शरणापासून संतापर्यंत, आणि संतापासून आज आधुनिक काळामध्ये सांप्रत काळामध्ये आपण ज्याला प्रतिमन्मथ स्वामी म्हणतो अशा त्या राष्ट्रसंतापर्यंत ही आलेली परंपरा आहे. आता हे माध्यम धर्मप्रचाराचं सोपं माध्यम आहे. बघा, त्यातल्या त्या टाळ, मृदंग हा नाद ब्रह्म आहे. याच्यात एवढी शक्ती आहे. आता तर तुम्ही इथं निवांत दुपारी बसला असाल, इथल्या इथं पावलं खेळलात. आमच्या पदयात्रेमध्ये 20 किलोमीटर चालून सुद्धा संध्याकाळी ह्याच्यापेक्षा जास्त दिवसाला जोमाने पावले खेळतो. ती किमया या नाद ब्रह्माची. कारण भगवान शंकराला संगीत हे आवडतं बरं का. जे प्राचीन मंदिर असतात त्याच्यामध्ये एक नृत्यशिळा असते, एक दगड गोल असतो मोठ्याच्या मोठा मंडपामध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे या सगळ्या माध्यमातून आम्हाला काय करायचं आहे? शिवभक्ती करायचं आहे, धर्माचं तत्वज्ञान समजून घ्यायचं आहे, शिकून घ्यायचं आहे. आपण परत मागे जाऊन पाहू मग धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे 10 नियम सांगितले. थोडक्यात सांगणार आहे मी आता. अजून आपल्या हस्ताळकर महाराजांचे कीर्तन आहे, तुम्हाला अजून घरी जाऊन परत तयार होऊन यावं लागेल. धर्माचे 10 नियम सांगितले. अहिंसा, सत्य, अस्तयम, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दानम, पूजा, जपो, ध्यानम इति धर्मस्य संग्रह. हिंसा करायची नाही, विनाकारण जीव हिंसा करायची नाही, शरीरानं कोणाला दुखवायचं नाही, वाणीनंही दुखवतील असे शब्द बोलायचं नाही, आणि कोणाचं वाईट व्हावं असं मनातही चिंतायचं नाही. हा एक खरा धर्म. आलं का लक्षात? जीव हिंसा करायची नाही, शरीरानेही दुखवायची नाही. का? ते दिसणारं जे कोणी आहे ना हे सगळे माझंच स्वरूप आहे. आणि मी कोण आहे, आणि हा कोण आहे, हा कोण आहे, हा कोण आहे, हा अमुचा म्हणा वचनकार सांगतात. हा कोण म्हणू नका, हे सगळे आमचे. जे दिशे दृष्टी पुढे ती अवघे शिवरूप गाडे. ममात्मा सर्व भूतात्मा. जसं माझ्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. पायाच्या बोटाला ठेस लागली तरी त्रास होते, डोक्याला काही लागलं तरी त्रास होते,
तसं हे सगळं दिसणारं जग म्हणजे हे माझं स्वरूप आहे किंवा त्या भगवंताचं स्वरूप आहे, मी आणि हे वेगळे नाही. म्हणून याच्यामुळे विनाकारण इतरांची जीव हिंसा करायची नाही. आणि जर एखादा माणूस असं करू लागला, उठलं की सुटलं रोज एकासोबत भांडण मारामाऱ्याचं झालं, तर भारतीय राज्यघटनेत त्याच्या संदर्भात कलमाची तरतूद आहे, शिक्षेची तरतूद आहे. म्हणजे ते समाजात राहण्याच्या कामाचा आहे का माणूस? नाही. अहिंसा, सत्य, खरं बोललं पाहिजे. मला कोणाला कार्यकर्त्यांचा महाराज पुढेपर्यंत आले, आम्ही सांगितलं पेट्रोल पंपाच्या पलीकडे जी पाटी आहे ना, मी येळवत समजते काय आतूर, मी आतूरला येळवत म्हणून टाकलं, ते वाचलो नाही काही नाही, ती येळवतच पाटी म्हणतो मी. ते येळवत कुठे की मला माहिती नाही. ते पंपाच्या जवळच्या पाटीला वगैरे सांगितलं, तिथं आहे तिथं सांगायचं ना, कशाला खोटं सांगायचं आहे की नाही. विनाकारण खोटं बोलू नये, जे खरं आहे ते बोलायचं. झालं. अहिंसा, सत्य, अस्तेय, चोरी करायची नाही, चोरी कधीच करायची नाही. मग ते कोणत्याही प्रकारची असेल, सोन्याची, चांदीची. आता सोनं खूप महागलंय बरं का, चोऱ्या व्हायला सावधान. सोन्याची, चांदीची असेल, वाङ्मयाची असेल, कशाची असेल. आमच्या प्रबंधामध्ये वाङ्मय चोऱ्याचे आता आजकाल विद्यापीठाने एक ते ऍप्लिकेशन आम्ही लिहून दिलं, तिथं लगेच तपासलं जाते. काही जर एखाद्या पुस्तकाचा रेफरन्स जसा तसा दिसलं, लगेच तिथं लाईन येते, अंडरलाईन, कॉपी. वाङ्मय चोरी, चोरी करायची नाही. त्यानंतर ब्रह्मचर्य, नैतिक पात्रता घसरू देऊ नका. एक पती व्रत आणि एक पत्नी व्रत याचं आचरण करणं सुद्धा ते सुद्धा एका ब्रह्मचर्याच्या प्रकारात मोडतं. ब्रह्मचर्याचे प्रकार आहेत. म्हणून आपली नैतिक पातळी घडवू देऊ नका, हा सुद्धा धर्माचा भाग आहे. हिंसा करू नका, खोटं बोलू नका, चोरी करू नका, खरं बोला, नैतिक पातळी सांभाळा. दया क्षमा, अंगी दया क्षमा बाळगा. एखाद्याकडून जरी अपराध झाला, त्याला क्षमा करण्याची प्रवृत्ती अंगी बाळगा. हे 6 नियम आम्हाला समाजात जर राहायचं असेल ना, आवश्यक आहे. आता उठलं कसं तर रोज एकासोबत भांडण, रोज एकासोबत काही झालं, आम्ही राहू शकत नाही. गावात राहू शकत नाही, घरात राहू शकत नाही, कुठंच राहू शकत नाही. म्हणून अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा हे 6 नियम सामाजिक सहजीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आणि त्यानंतर ते 4 म्हणजे दानम, पूजा, जपो, ध्यानम, हे 4 नियम मात्र आत्मउन्नती करतायत. दान कुठं करावं? सत्पात्री करावं, योग्य ठिकाणी करावं. सापाला दूध पाजवावं का गाईला मुठभर चारा टाकावा, इथं विचार आहे. तुम्ही गाईला जर मुठभर चारा टाकला, त्याचं परिवर्तन तुम्हाला दुधामध्ये मिळणार आहे, त्याची परतफेड हे दुधाच्या रूपाने मिळणार आहे. आणि जर तेच दूध सापाला पाजवलं तर कधी ना कधी त्याची परतफेड हे दंशानं, विषानं मिळणार आहे. मग सापाला दूध पाजायचं का गाईला चारा टाकायचा? दान कुठं करायचं? बटन कुठलं दाबायचं? हा विचार आहे. ते दानच आहे बरं का. मित्र नेहमी विनोदानं सांगित असतो, आता विषय जरी नसला तरी. आता मतदान राहिलं नाही हो, मतदान खरेदी विक्री सुरू झाली. सध्या खरेदी विक्री सुरू झाली मतदानाची. ते मतदान आहे. सत्पात्री दान करा, योग्य ठिकाणी दान करा. दानम, पूजा, जपो, ध्यानम, जप केलं पाहिजे. आम्ही आमच्या गुरु महाराजांनी दिलेल्या मंत्राचा जप केला पाहिजे. गुरुलिंग जन्माची पूजा केली पाहिजे, इष्टलिंग पूजा केली पाहिजे आणि ध्यान केलं पाहिजे. थोडक्यात सांगायला लागलो आता. तर सांगायचं तात्पर्य हे की ज्याच्यामुळं आम्ही या समाजामध्ये एक चांगले नागरिक होतो, ज्याच्या आचरणानं आमच्या ठिकाणी एक चांगले विचार निर्माण होतात, ज्याच्या आचरणानं आमचा आहार शुद्ध राहतो. आमचे आहार शुद्ध राहिला की आमचे विचारही चांगले येतात. आचार, विचार, आहार या तिन्ही जर चांगले राहिले ना, मग तो आपोआपच माणूस चांगला होतो. त्याला फार काही सांगावं लागत नाही. आणि त्याच्यासाठी एका सुभाषितकारानं माणसाला काही दुर्लभ गोष्टी सांगितल्या. मनुष्यत्व, मुमुक्षत्व. माणसाला मी माणूस आहे याची जाणीव होणं हे दुर्मिळ म्हणून सांगितलं आहे. त्याचबरोबर ज्याला त्याची जाणीव झाली की बाबा तो मी माणूस आहे ही जाणीव झाली की त्याला मोक्षाची इच्छा
निर्माण होते म्हणजे मोक्षत्व हे दुर्मिळ आहे आणि ह्याच्यासाठी एखाद्या संत साधू सद्गुरू यांचा सहवास लागतो तो त्याच्याहून दुर्मिळ आहे। म्हणून अशा रीतीनं या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून अनेक गुरु साधू संत कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधनकार गायक वादक येऊन इथं वाङ्मयाची सेवा करून त्याचबरोबर वाङ्मयात सांगितलेला आपला धर्म आपला आचार आपला विचार हे इथं सांगत असतात आणि त्यासाठी हे एक चांगलं माध्यम आहे। आणि या महात्मा बसवण्णा हिल्सच्या माध्यमातून या इथल्या एका ग्रुपमध्ये मला ऍड केलेला आहे। मी इथले उपक्रम नेहमी पाहत राहतो। खरोखरच जिथं धर्म आबाद आहे हे गाव काय धर्माबाद, जिथं धर्मच आबाद आहे तिथं अधर्म होणार नाही। हे गाव ही धर्मनगरी आहे आणि म्हणून ही धर्मनगरी आहे। गत वर्षीच्या प्रवचनात मी सांगितलं होतं एका काळामध्ये प्रवचनामध्ये की एका काळामध्ये या धर्माबाद नगरीचा व्यापार असेल, इथले आर्थिक राजकीय सामाजिक जडण घडण्यामध्ये आमच्या समाजाचा खारीचा नाही सिंहाचा वाटा आहे। आम्ही याचे बरोबर हकदार आहोत। म्हणजे जागा आम्हाला का नको, आम्ही हकदार आहोत याचे। आणि म्हणून त्या परिसरातील तुम्ही सर्व तरुण मंडळीने तो विचार मनात घेतला, हे करून दाखवलं आणि त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे अधिक की या ठिकाणी केवळ सामाजिक राजकीय विषय झाले, आता धर्म प्रसार झाला पाहिजे। म्हणून सुंदर असं जगज्योती महात्मा बसवण्णाच्या जयंतीच्या प्रित्यर्थ आणि राष्ट्रसंत माऊलीच्या जन्मशताब्दीच्या प्रित्यर्थ अखंड शिवनाम सप्ताह तुम्ही करत आहात। परत एकदा सांगतो, हा पहिला सप्ताह आहे। आता एवढ्या वैभवानं हा सप्ताह होतोय की पुढे येणाऱ्या या सप्ताहाला येणाऱ्या काळामध्ये याचे रजत सुवर्ण अमृत हिरक शतमानोत्सव साजरे झाले पाहिजे। तुम्ही आम्ही राहू की न राहू, परंतु ही परंपरा मोडली नाही पडली पाहिजे। आणि एक मध्यवर्ती ठिकाण ही धर्मनगरी आहे आणि तर धर्माचं एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून हे प्रसिद्धीला आलं पाहिजे आणि त्या प्रकारे आम्हाला काय करायचं त्याची पावलं आम्ही उचलली पाहिजे। एवढं सांगून उद्या होणाऱ्या जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या जयंतीची संध्येला तुम्हा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द मी संपवतो। ओम शांती शांती शांती।